मित्र, माझं नाव राजगडे आणि एक्सपेक्टो रायडर. तर आज मित्रांनो दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचं नाही ते गगनगरी मठामध्ये ना मोठा उत्सव होतो इथे. गगन बावडा घाट आहे ना त्याच्यावरती आहे. तर आता आम्ही मित्रांनो तिथे चाललो आहे. तर आता मित्रांनो भेटू त्याला मोठं ब्लॉग. तर काय ही आता आपली RS आहे आणि आता मी आता RS घेऊन आता माझी चाललो आहे. या सेट आपण आता ग्लाउज घेतला, तुम्हाला दिसणार नाही. ग्लाउज वाले आहेत. जरा तो हा जो मित्रांनो काटा असतो ना तो थोडा बंद झाला आहे, म्हणजे चालू आहे बट थोडं जरा एक प्रॉब्लेम म्हणजे वायरचा प्रॉब्लेम आहे. म्हटलं आता होईल, पुढे झालं ना की आपण सेट होतो तो. हा मित्रांनो प्रकाश आहे. प्रकाशचा माईक पडलाय. प्रकाश होतोय, माईकचं पडलं त्याचं वरचं. आणि प्रकाश स्पेशली मुंबईवरून आलाय हा व्लॉग करण्यासाठी. तो आता असतो त्यांचा एक बिझनेस आहे, एक विहीर वगैरे करण्याचा. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? कधीतरी आम्हाला पण बघा यार, आम्हाला पण कधीतरी सपोर्ट करा. तुम्ही सारखे कोकण हाटेडच्या गर्लच्या पाठी कशाला लागलेला? सगळे तिचे व्लॉग बघणार तर आम्ही काय करणार? आम्हाला पण कधी सपोर्ट करा. आपण मोठा प्लॅन करतोय, खूप मोठा प्लॅन करतोय. आपण फिरायचा, महाराष्ट्र पूर्ण फिरायचा प्लॅन करतोय. खूप मोठा प्लॅन आहे आपला, माझा आणि राजचा. तो काय मोठं ब्लॉगरच आहे आणि मी काय पण थोडा छोटा मोठा आहे ब्लॉगर. आपण महाराष्ट्र फिरण्याचा प्लॅन करतोय, खूप मोठा आमचा प्लॅन आहे. म्हणजे मी सध्या प्लॅन बनवतोय. आपण महाराष्ट्र पूर्ण व्हिजिट करणार आहोत. म्हणजे जवळजवळ आपली 15-20 दिवसाची मोटो व्लॉगिंगची राईड राहणार आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्ही सपोर्ट केला तर आमचा हा प्लॅन सक्सेस होईल. असाच तुमचा सपोर्ट आमच्याबरोबर राहून देत. आता आम्ही चालू आहेत गगनगिरीला, गगनगडला. तिथे गगन महाराजांचा मठ आहे, तिथे दत्त जयंती आहे. तर दत्त जयंतीला तिथे पण खूप मोठा कार्यक्रम असतो. तोच आपण आता विजिट करण्यासाठी जाणार आहेत. आणि आपल्याला मॉर्निंगला गगन गडावरती आपल्याला मॉर्निंगचा गगन घाटामध्ये सनराईजचा आपल्याला व्ह्यू बघायला भेटेल. चला मित्रांनो, जाऊया. माझा काय माईकचं पुढचं काय
गाईज आता पुढे काय दिसतंय पूर्णपैकी रस्ता बनेल असं वाटतंय. तरी पण आता जाऊन बघू किती पत आहे आणि किती नाही. मागे तरी पण मला तरी वाटत नाही असेल. आता हळूहळू गाडी घेतो आणि पुढे बघतो. बंदच आहे बघू. इथे गाडी लावतो जरा व्ह्यू वगैरे घेतो. आज सनसेटचं माझं टार्गेट होते पण माझं सनसेट पॉईंट नाही आलं. तर मित्रांनो आम्ही आता इथे गगनबावडा घाटात आलेलो आहे आणि कुठे येऊन फसलो आहे. आम्हाला घाट चालू आहे. घाट बंद आहे बघा. सगळं दगडी वगैरे टाकलेले आहेत आणि आपण इथे आता मी वरती जायचंय राज. आपण काय करूया आता आम्हाला जर आपण जाऊया डायरेक्ट वरती. हा रशी लावेल. रशी घेऊन तो बघा मित्रांनो मठ तिथेच राहिलाय पण आम्हाला आता जायलाच भेटत नाही आहे. आता काय बहुतेक हा रस्ता चालू असणार मला तरी असं वाटतंय. तिथून उतरवून जाऊयात. जेवढं पुढे जायला भेटेल तेवढं जाऊयात. तिथे गाडी लावून वर चालत जाऊयात. असं तर मित्रांनो आमचा प्लॅनिंग आहे. आता बघूयात. अरे बाई घाटात बघा एवढं मोठं. आणि जसा मित्रांनो आमचा प्लॅनिंग होता सनराईज होताना ते आम्हाला यायचं होतं. त्यांचं बघा सनराईज चालू आहे. तर फायनली मित्रांनो आम्ही इथे घाटात पोहोचलो आहे आणि थोडासाच राहिला आहे. अर्धा घाट चढलो आणि अर्धा राहिला आहे. आणि आता मागून तिथे गाडी उतरवून एक फोर व्हीलर आता एवढ्या वेळा मगाचपासून येण्याच्या ह्याच्यात आम्हाला आता एक फोर व्हीलर दिसते. जर गाडी एक टू व्हीलर पण नव्हती. घाटात चढत काही येत पण नव्हती. खूप भारी वाटत आणि वारा वगैरे इथे भारी चालला. खूप भारी दिसते बघा. ती मागे चालली. मागे चालली. प्रकाश को काय म्हणते ते पॅनल वर कसं डुलतंय एकदम लोखंडी. असे जे मित्रांचे सीन्स असतात ना ते कायम लक्षात राहतात बघा. एकदम कसे डुलताय. वारा एकदम बरा वारा आहे. असं मागेच लोटत घेऊन जातोय आणि आवाज तुम्हाला येतच असेल वाऱ्याचा. मग येत होता मित्रांनो वारा असा ना मागे मागे लोटत होता. एवढा जोरात वारा इथे. गाडी चालली आहे मागे ती बघा गेट शेवटी. थांब बघा आता एक आम्हाला फायनली एक भेटले. वर जायला रस्ता आहे का? चालू आहे ना. एक साईडने चालतो आहे ना. आम्हाला वाटलं का इकडनं गाडी उतरून आता आम्ही जातो. नाही मठापर्यंत जायला चालू आहे ना. चालू आहे. किती आहे अजून इकडनं मोठ लांब? तरी 10 किलोमीटर घाटच आहे. घाटच आहे 10 किलोमीटर वरती ना. चला थँक्यू. दादाने आम्हाला दाखवलं चांगलं. तर मित्रांनो आता आम्ही इकडून ना वळून इकडून खाली चाललो. नशीब त्याने इथे जरा माती टाकली त्यामुळे जरा उतरवायला तरी मिळाली गाडी.
अर्ध्या घाटात अजून आहोतच. वगैरे छान आहे. थांबूया आता. टर्निंगला हा पॉईंट आहे. सेल्फी पॉईंट मित्रांनो माझा आता गगन बावड्या घाटातला. आणि मग लय खाली होतो एकदम म्हणजे खाली होतो. वारा आहे मित्रांनो एकदम मागे घेऊन जातं आणि हेच वळण आहे ना बघ एवढं असं सागरच माझा मित्र आहे प्रकाश. यहाँ कल क्या होगा किसने जाना. अरे मैं और राज हो ना तो दुनिया घूम सकते हैं भाई लोग दुनिया. हे आपला एक मित्रांनो रॅपर आहे. म्हणजे रॅप पण करतो, व्लॉग्स पण करतो. नाइकी देखी का नाइकी. ये नाइकी के ऊपर में एक रैप बोल सकता हूँ आपके लिए. नाइकी ये परिस्थिती नव्हती म्हणजे घालायची नाइकी तऱ्हेचं दवळलो नाही पाठी मला माहिती आणि कधी तोडली नाही स्वतःच्या सुखासाठी नाती. जो साथ मेरे बचपन समा बोली एलबी की टोली इधर से गुनेगारी चालू होती अच्छे से कान मेरे बोली लश्कर है बाहुर का मेरा राजा तो बच्चे पिंजरे में तेरी जिंदगी और तेरी आदत सब मेरे हाथों में चाबी तो मिलने दे दोस्त चल निकल. मजा करायची लाईफ मध्ये नुसता मजा करायची मित्रांनो काय नाही नुसता मजा एन्जॉय लाईफ एन्जॉय. आता इकडून ना मित्रांनो एक छोटा एकदम रस्ता झालेला आहे आणि आता इकडून आपल्याला वरती जायचं आहे. एकदम ती खाली मोठी दरी आहे यार. आता आम्ही मित्रांनो इकडून चालू करतोय. कोल्हापूर मागे तुम्हाला कुठे जायचं हा मागे. तुम्ही कुठून आलात. माझ्याकडून हा वरती जावं लागला. तुम्ही खालून आलात का वर. तिथे जावा तिथून सरळ सकाळची मशीनची मित्रांनो मी बघत होतो ना ती. गगनगिरी महाराजांचा मठ कुठे इथून ना. थँक्यू. तिथं आहे अगो. हो या का इथून आलो. हा खूप जलद जायचं म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटर तरी असेल माझ्या अंदाजे. त्याला बाईक आणि वगैरे पण
पार्किंग इथे लावतो चालतं ना. तर आता आम्ही इथे मित्रांनो आम्ही गाडी आम्ही इथे लावलेली आहे हँडलॉक. तर आता आम्ही मित्रांनो इथे पोचलो आहे. हे बघा पाठचा व्ह्यू. आणि ही आपली आरएस इथे मी आता लावलेली आहे, आता पार्क केलेली आहे. आणि आता मी पुढे गेलो होतो, त्यांनी काय सांगितलं, म्हणजे पोलीस होते तिथे, त्यांनी सांगितलं की तुम्ही दादा पुढे गाडी घेऊन जाऊ नाही शकत, तुम्ही इथेच जावा. म्हटलं ठीक आहे. इथे पार्क केली आणि आता आम्ही इथं पुढे चाललो. तर आम्ही मित्रांनो इथे पोचलो तो गगनगिरी मठ. आणि हा मी आणि हा प्रकाश आहे. मित्रांनो मगाचं जे हेल्मेट माउंट वगैरे होतं ना, ते या आपल्या बॅगमध्ये मी सगळं इन्सर्ट केलं आहे. आणि प्रकाशने ती बॅग घेतली आहे. मित्रांनो प्रकाशच्या बॅगवर तिथं प्रकाश सॅग बाजू कर बोलू. लोकल बॉय 05 ब्लॉगर ॲज प्लस रॅपर. सर्च मी यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर लोकल बॉय 05. म्हणजे जी ID वगैरे आहेत ना यूट्यूबची, ट्विटरची, ती सर्व त्याने लिहिलेलं आहे. आणि तो एक रॅपर पण आहे आणि यूट्यूबर पण आहे. आणि ते गगनगिरी मठ आहे. आपण मित्रांनो चर्चा करत आता आम्ही चाललो आहे. चला आता आपण मित्रांनो भेटूया आता वरती गगनगिरी मठात. तर आम्ही आता मित्रांनो वरती पोहोचलो आहोत. वारा लय आहे तिकडे, पाईप फुटला. वारा इतका की सगळी वाळू वगैरे अशी उडते आहे नुसती. आम्ही मित्रांनो एकदम त्या टोकावरून ना ते चालत आलो. आणि वरती येतात तिथे ना गणपतीचं एक म्हणजे दगडात ना असं हे काढलेलं आहे बघा चित्र, गणपती बाप्पाचं. प्रकाश मागे आहे. आणि प्रकाशने आता रस्त्यावरची जी वाळू माती जी आली ना लगेच प्रकाश तोंडात केली. आता मित्रांनो प्रकाश नशीब खूप खराब चाललंय. सकाळी सकाळी त्याने माईकच्या वरचं जे असतं ना बोया माईक घेतलं होतं त्याने फर्स्ट म्हणजे म्हटलं या माईकला या टायमिंगला तिचं उद्घाटन करूया. सकाळच्या वरचं जे कॅप ती उडवली आणि आता ते बोयाचा माईकच्या खालचा ओटीचेच पडला. तो आज खूप मोठ्या सत्यात आहे. लॉस झालं एक गरीब युट्यूबरला. तुम्ही तर त्याला सबस्क्राईब करा आणि त्याला मस्त एक नवीन मोठा माईक घेण्यासाठी पैसे पाठवा. पैशाने सगळं होतं. मजा गणपतीला हो भाई. गणपती दगडात नारळ आश्रम मध्ये जाऊया. चला आपल्याला बहुतेक चप्पल काढावे लागेल खाली. तर मित्रांनो खाली बघा किती खोल आहे. आणि जो खाली आहे ना त्या इथून आम्ही आलोय. तर बघा किती किल्ला आहे. आणि म्हणजे किल्ला अगोदर म्हणतात त्याला होता. आणि खाली पूर्ण घाट आहे. ती चप्पल काढू नये असं लिहिलेलं आहे. त्याने मित्रांनो इथेच खाल्लेली आहे चपलावाला. आता 05 मारलंय. सिंगल लाईन ला तर आता आम्ही मित्रांनो ना लाईनिंग मध्ये थांबलेलो आहे. आणि
वरती आवाज लाईन थांबलेले आणि असं तर बऱ्याच असे होतं की लाईन मोठी असते, पण आता लाईन म्हणजे खूपच कमी आहे, म्हणजे नथिंगच आहे. आणि मठ तुम्ही बघताय भारी असं कोरलेलं आहे बघा. आणि ते भालचंद्र बाबा आहेत तिथे बघा. तिथे शिवाजी शंकरांची मूर्ती, ते लाडू वगैरे महाप्रसाद, लाडू विक्री केंद्र आहे. लाडू आपले जो महाप्रसाद किंवा लाडू असतो ना तो आपण इथे घेतो. मी मित्रांनो येताना लाडू जो प्रसाद होता तो घेतल्याने मागे आता दर्शन करून झालेलं आहे. आणि आता खाली बघायचं आतमध्ये मोबाईल येण्यास सक्त मनाई होती, कारण म्हणून बाहेरचाच व्हिडिओ घेतला आहे. आतला आपण मला घ्यायला नाही मिळाला. ते मित्रांनो मी बघतोय ना किती खोल आहे बघा. आणि ते शंकरांची श्री शंकरराव यांची मूर्ती आहे इथे, म्हणजे ती अशी मूर्ती केलेली नाही, ते दगडातच कोरलेली आहे बघा. आणि खाली खोल बघा किती आहे ते, एकदा जर पडला ना तर काहीच नाही. मित्रांनो इथे एक उपहारगृह आहे, तिथून नाश्ता घेतलाय आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार. आणि आता त्यांनी सांगितलं 10 वाजता महाप्रसादाला चालू होणार आहे. बघू थांबायला भेटले तर थांबणार, नाहीतर आता आम्ही निघणार आहे. तर आम्ही इथे ना मित्रांनो वरती आलो आणि वरती ना इथे असे मूर्ती वगैरे ठेवलेली आहे. आणि आता एक वरती काय आहे ते बघतोय. पण तिथे ना मित्रांनो आता असं पाऊस पडते, हे बघा वरती ना गारा पडतायत थोडे हे बघा. गारा म्हणजे पाऊस पडतोय, थोडा पाऊस पडतोय. आणि इकडून खालून व्ह्यू बघा कसला भारी आहे बघा, एक नंबर आहे. आणि खाली एकदम मोठी अशी दरीच आहे मोठी पूर्ण. मला आता मित्रांनो मी वर जातोय. आता वारा कसला आहे, एक पाठी ह्या दाबात वारा आहे जोरात. इथं मोठा दाब एवढा नाही, पण ताप लय मोठा आहे. मित्रांनो आम्ही इथे वर आलो आणि इथे वरती एक मंदिर पण आहे. आता मित्रांनो मंदिर चैतन्य गणगिरी नाथय नमः. मला वाटतं की इथे ना जे भाविक आहेत त्यांचं राहण्यासाठी इथे सोय असतं वाटतं. मंदिरात म्हणजे राहतात. म्हणजे महाराजांचं काही बघा. वरती आलोय आणि मागे माझ्या बघा घोड्यावर खाली मित्रांनो व्ह्यू आहे ना, काय व्ह्यू आहे बघा. माझे मोबाईल पकडतो. अरे आजचा मित्रांनो व्हिडिओ मी इथेच संपवतोय. आता मी गगनगिरी महाराजांच्या मठातून आलो, तिथे गर्दी पण कमी होती आणि त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर दर्शन झालं. आणि वरती वारा पण इतका होता ना मित्रांनो, की मला असं लिटरली माणसांना असं मागेच घेऊन जात होता. मग आम्ही तसं तुम्ही जर ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तो वारा किती होता तो. आणि पोलीस पण आता चालू होते, म्हणजे त्यांचे प्रत्येक जागावरती थांबले आहेत, कारण वरती दरड वगैरे कोसळणे किंवा दगड कोसळतात, त्यामुळे ते पोलीस जागेवरती पण थांबलेले आहेत. आणि आता मित्रांनो व्हिडिओ मी इथेच संपवतो. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.